50 खोक्यानंतर आता डिफेंडरची चर्चा। एकाच ठेकेदाराकडून आमदारांना 21 आलिशान गाड्या भेट, काँग्रेसचा आरोप। बुलढाणा शहरातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची तब्बल 2 कोटी रुपयांची डिफेंडर कार सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे। एका आमदाराकडे असलेल्या या आलिशान कारचा वाद विरोधकांनी नव्हे, महायुतीच्याच एका नेत्याने उकरून काढला आहे। यामुळे बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। त्यानंतर आता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे। राज्यात एका ठेकेदाराकडून 21 आमदारांना डिफेंडर गाड्या भेट देण्यात आल्याने हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले। बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे। गायकवाड यांनी ही महागडी डिफेंडर कार एका कंत्राटदाराकडून कमिशन म्हणून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या आरोपांवर आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले। ही कार आपली नसून एका नातेवाईकाची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। आपल्यावर राजकीय आक्षेपोटी आणि चुकीचे आरोप केले जात आहेत असा पलटवार त्यांनी केला आहे। मागच्या काळात राज्यात 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी झाली, तसाच प्रकार आता होताना दिसतो आहे। दिवाळीचे फटाके फुटत असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर गाड्या एका ठेकेदाराने गिफ्ट केल्या। आता ते 21 आमदार आणि गिफ्ट देणारा ठेकेदार कोण, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे आणि याचे उत्तर लवकरच महाराष्ट्राला मिळेल। बुलढाण्यातली गाडी 21वी आहे की 22वी हे शोधायला हवं असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। कुठल्याच गाड्यांना अशा प्रकारचं स्टिकर लावणं वास्तविक पाहता आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि आमदार असतील, खासदार असतील, कोण आहेत ते लोकांचे प्रतिनिधी आहे। देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही, राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एक पाठवलेला प्रतिनिधी आहे। त्या प्रतिनिधीसारखं राहावं। विनाकारण अशा प्रकारची स्टिकर चिटकवून किंवा लावाजमा काही पोलिसांचा घेऊन असं फिरणं हे मूळतः तत्वतः हे चुकीचं आहे। मी देखील 5 वर्ष आमदार होतो, माझ्या कोणत्याच गाडीवर आमदारचं स्टिकर नव्हतं, माझे आमदाराचंही स्टिकर नाही। काही बिल्ला वगैरे म्हणतात तो पण मी कधी लावला नाही, मला सिक्युरिटी नव्हती। तर या विचारांनी जगणारा मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे अशा जो एकंदरीत खेळ त्याला तमाशाही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। तो बघत असताना आपण लोकशाहीमध्ये आहोत का आपल्याला हुकुमशाही आपल्या देशात आणायची आहे, हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। राहिला विषय डिफेंडरचा, तर मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता, तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे। कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत। आता त्या 21 आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण, हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहे का? 21 गाड्या आहेत, एक गाडी बुलढाण्याची आहे, ती आता त्या 21 मधली आहे का 22वी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा।